नमस्कार, मी साक्षी बांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। शिवसेना वाढवणं हेच आमचे ध्येय, मंत्रिपदाशी काहीही घेणं देणं नाही, बच्चू कडू यांचं विधान। अजितदादा पवार यांचं नाव शारदानगर कृषी विज्ञान केंद्राला द्यावं, भाजप युवा मोर्चाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन। नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची उद्या सकाळी 10:30 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेतून मनोज जरांगे 30 मे रोजीच्या उपोषणाची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 28 मे पर्यंत मागण्या पूर्ण करण्याचं अल्टिमेटम दिलं होतं, मात्र सरकारकडून अद्यापपर्यंत मनोज जरांगे यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नसल्याची माहिती मिळते। दरम्यान उद्याच्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे नेमकी कोणती भूमिका मांडणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वाद आपल्या समोर येत आहे। दरम्यान काल झालेल्या कार्यकारिणी बैठकीत वादावादी झाल्याची माहिती सुद्धा मिळते। मात्र यावर बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी मात्र स्पष्टीकरण दिलंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनींच्या शपथविधीनंतर आपल्याला टार्गेट केलं गेलं अशी खंत सुनील तटकरे यांनी बैठकीत व्यक्त केल्याचं हसन मुश्रीफांनी म्हटलंय। शिवाय अर्थ खातं हे राष्ट्रवादीचं होतं, परत देतो असं सांगितलं होतं, मात्र अद्याप मिळालेलं नाही। सुनेत्रा वहिनी दिल्लीला गेल्या आहेत, भाजप निश्चितच सन्मान राखेल अशी अपेक्षाही अर्थ खात्याबद्दल हसन मुश्रीफांनी व्यक्त केली आहे। आपल्या नावाची चर्चा आहे, आपल्या नावाचा देखील समावेश होणार आहे, नवीन कार्यकारिणीची यादी आहे ती सादर केली जाणार आहे। मला अजून काही माहिती नाही, परंतु यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये होतो आणि कालच आमची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व आमदार, सर्व खासदार आणि पक्षाचे सर्व नेते मंडळी उपस्थित होते आणि त्या सर्वांनी सुनेत्रा पवार वहिनींच्या मागे ठामपणाने उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे। खरं तर पक्षामध्ये सगळं काही आलबेल आहे का? कारण कालच्या बैठकीमध्ये सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचं कळले, कारण अजितदादांच्या नंतर जे काही घडलं, प्रफुल्ल पटेल आणि मीच आमच्यावर ज्या पद्धतीने आरोप झाले, पक्षातला कोणताही नेता आमच्या समर्थनासाठी आला नाही अशा पद्धतीची अशा प्रकारच्या त्यांनी काही भावना व्यक्त केल्या नाहीत। फक्त त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं, वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या। परंतु संपूर्ण पक्ष एकसंघ असल्यामुळं आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती। त्यामुळे त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली, हे खरं आहे। अर्थ खातं हे आमचं होतं। यापूर्वी नवीनच सुनेत्रा वहिनी अध्यक्ष म्हणजे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री झाल्या होत्या आणि बजेट येणार होतं, त्यामुळं ते नंतर देतो असं सांगितलेलं होतं। अद्याप ते मिळालं नाही। अशा प्रकारच्या भावना त्यांनी जरी व्यक्त केल्या असल्या तरी वाटतं आज दिल्लीमध्ये वहिनी गेलेल्या आहेत आणि याचा निश्चितपणाने निर्णय होईल आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणाने सन्मान राखेल। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी बारामतीमध्ये ऊर्जा भवन इथे महावितरणाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। बारामती तालुक्यात सुरू असणाऱ्या भारनियमावर सुरू असलेल्याच तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। तर बारामती तालुक्यात महावितरणकडून सातत्याने अनिश्चित काळासाठी भारनियम सुरू आहे, तर यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। यावरून महावितरणाने तात्काळ यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी युगेंद्र पवार यांनी केली आहे। मधील जे लोड शेडिंग आहे, नागरिकांना, शेतकऱ्यांना जो त्रास होतो, या संदर्भात आज भेट घेतली, काय नक्की चर्चा झाली, कशा पद्धतीचं आश्वासन देण्यात आलं? बारामतीत जेव्हा लोड शेडिंग चालू झालं तेव्हा लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही इथं पेटकर साहेबांना भेटायला आलो आणि त्यांनी आम्हाला एक पर्याय पण तेव्हा सांगितलेला की तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोचा, त्यांना सांगा सहकार्य करायला आणि ते लाईट तसं सुरू करतील। ग्रामसभेचा ठराव आपण केला, त्या पद्धतीने आपण सगळं केलं, पण शेती, फीडर पंप हे सगळे बंद असायला हवे होते। एकतर बारामतीकरांना लोड शेडिंगची सवयच नाही, कधीच इथं बारामतीत एवढ्या मोठ्या प्रमाणात लोड शेडिंग झालं नाही आणि थोडं आम्ही पेटकर साहेबांना, तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना पण आपण वेळ दिला। तेव्हा आम्ही बाहेर आलो, असं वाटलं की 7 दिवसात लोड शेडिंग थांबेल,
10 दिवसात 15 दिवसात लोड शेडिंग आता बंद होईल, पण आता 2-2.5 महिने होत आले तरी पण लोड शेडिंग आता चालू आहे. उलट ते वाढलंय, जे 7 ते 10 होतं आता काल 1 वाजेपर्यंत काही गावांमध्ये लाईट नव्हती. आणि अंधार जेव्हा असतो तेव्हा इथं चोऱ्या वाढतात, चुकीची कामं वाढतात. आत्ताच मला आतमध्ये काही महिला भेटले की इथं टोटल अंधार असल्यामुळं चेन स्नॅचिंगचं प्रकरण तिथं वाढलेलं आहे. हे सगळे गोष्टी पूर्वी बारामतीत घडत नव्हते. आणि क्राईम असेल, लोड शेडिंग असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हे सगळे गंभीर विषय आहेत. या सगळ्या विषयांवर आपल्याला थोडं लक्ष द्यावं लागणार आहे. थोडं नाही, चांगलंच लक्ष वाढवावं लागणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला ते काम करावं लागणार आहे. नीट यूजी 2026 परीक्षा पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने आणखी 2 आरोपींना अटक करत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात लातूरमधील डॉक्टर मनोज शिरुरे तर पुण्यातील डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी या कोचिंग संस्थेत फिजिक्स विषयाचे प्राध्यापक तेजस हर्षद कुमार शहा यांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता 13 वर पोहोचली आहे. या प्रकरणातील संपूर्ण चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि संपूर्ण साखळी आणि कट कारस्थान उघड करण्यासाठी सीबीआय कडून तपास सुरू आहे. आतापर्यंत देशभरातील 49 ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. तर या कारवाईत अनेक महत्त्वाची कागदपत्र, लॅपटॉप, मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून जप्त साहित्याचं सखोल विश्लेषण सुरू आहे. स्वर्गीय अजित पवार यांचं नाव शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्राला देण्यात यावं अशी मागणी भाजप युवा मोर्चा पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी जिल्हाधिकारी पुणे त्यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांप्रती अजित पवारांची असलेली बांधिलकी आणि कृषी क्षेत्रासाठी दिलेलं योगदान लक्षात घेता त्यांच्या नावाने कृषी विज्ञान केंद्राचं नामकरण करणं हीच त्यांना योग्य अशी आदरांजली असेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. बारामती तालुक्यामधील शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्र या केंद्राला दरवर्षी लाखो शेतकरी भेट देतात. या केंद्राचं नामकरण स्वर्गीय अजितदादा पवार साहेब करावं अशी मागणी आज भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे केलेली आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की या मागणीचा पाठपुरावा जे बारामती तालुक्यामध्ये नौटंकी करण्यासाठी फिरतात ते आमदार रोहित पवार व योगेंद्र पवार यांनी करावा. बच्चू कडू यांनी विविध राजकीय आणि शेतकरी प्रश्नांवर भाष्य करताना स्पष्ट भूमिका मांडली आहे. माझं काम हे फक्त शिवसेना पक्ष वाढवणं आहे. कोण मंत्री होतंय, कोण आमदार होतंय याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही असं ते म्हणाले. तर शेतकरी प्रश्नांवर बोलताना बच्चू कडू यांनी डिझेल दरवाढीवर नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. हा शेतकऱ्यांचा हंगामाचा काळ असून डिझेल अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांना अधिक सवलत दिली पाहिजे, तसंच कॅनमध्येही डिझेल मिळालं पाहिजे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. मला असं वाटतं का डिझेल भेटणं आता पहिले फार महत्वाचं आहे. कारण आता हा शेतकऱ्यांचा हंगामाचा दिवस आहे. पुढच्या वर्ष जर शेती पेराची असेल आणि ते पिकवाची असेल तर आता ट्रॅक्टरमध्ये बंद पडता राहता कामा नाही. त्याला ट्रॅक्टर धारकांना अधिकची सूट जास्त दिली पाहिजे. कॅनमध्ये सुद्धा त्याला डिझेल दिलं पाहिजे. त्यामध्ये अतिरिक्त जास्त डिझेल आता शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या नावानं आरक्षित केलं पाहिजे. हे केलं नाही तर कदाचित आम्ही कलेक्टरच्या स्थानी आम्ही मोठं आंदोलन उभारू. बरोबर आहे, तर तो निश्चितच न परवडणारी आहे. आणि एकंदरीत हा जो प्रकार आहे हा युद्धामुळे झालेला आहे. मला वाटतं राज्य सरकार किंवा केंद्र सरकारनं थोडं समोर येऊन वाढलेली दरवाढ महागाई कशी कमी करता येईल यावर लक्ष द्यावं. यानंतर नीट यूजी 2026 पेपर फुटी प्रकरणात पुण्यातील डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी आता चर्चेत आली आहे. आणि त्यामध्येच त्या संस्थेचे जे चेअरपर्सन आहेत प्राध्यापक सचिन यांनी पत्रकार परिषद घेत संस्थेची भूमिका स्पष्ट केली आहे. ही घटना वैयक्तिक पातळीवरील असून संस्थेचा पेपर लीकशी कोणताही संबंध नाही असा दावा त्यांनी केला. दरम्यान तेजस शहा यांच्यावर कारवाई होणार का या प्रश्नावर आजच ती घटना घडली आहे. तपास आणि कोर्टाची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे आणि ती पूर्ण झाल्यावरच निर्णय आहे तो घेतला जाईल असं उत्तर त्यांनी दिलंय. पाहूयात. संदर्भ लातूर समोर चर्चेमध्ये आला. पुण्यामध्ये अभंग प्रभू आज चर्चेमध्ये आहेत. काय कारण आहे? सीबीआय इथे येऊन गेली, काय कारण सीबीआयचे इथे यायचं? तेजस शहा आमच्याकडे फिजिक्स फॅकल्टी आहेत, बरोबर. त्यांना इंडिव्हिज्युअल लेवलला काही डाऊट्स होते. काही चॅप्टर्स जे जेई मेनमध्ये येतात जसं रेडिओ ॲक्टिव्हिटी ते नीटमध्ये येतात का, त्यांचं त्यांना क्लॅरिफिकेशन हवं होतं. म्हणून त्यांनी एक सिनियर फॅकल्टी फिजिक्स म्हणून त्या मॅडमना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्यामध्ये काही जी चॅट झाले ते CBIला मिळाले
आणि त्याच्यानंतर फर्दर चौकशीसाठी त्यांना दिल्लीला नेलेलं आहे. आणि आता ते सबज्युडिस असल्यामुळे लेट लॉ टेक्स इट्स ओन कोर्स. बरोबर, ही इंडिव्हिज्युअल लेवलला झालेली घटना आहे. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी ॲज अन इन्स्टिट्यूट चा काहीही या लीकशी संबंध नाही. आम्ही कधीही इन्व्हॉल्व नव्हतो, आत्ताही नाही किंवा फ्युचरमध्येही नसणार आहे. जी काही CBI ला कोऑपरेशन लागेल ते आम्ही देऊ. बरोबर आहे. इन्स्टिट्यूट क्लीन आहे ह्याचा मला विश्वास आहे आणि हे सगळ्या जनतेला मला सांगायला आवडेल. कळलं. आणि जे काही कॉपरेशन त्यांना ह्याच्यासाठी लागेल ते आम्ही देणार. सरकारच्या महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 या प्रस्तावित कायद्याविरोधात आज बीड शहरात सकल वारकरी समाज व मंदिर संरक्षण समितीच्या वतीने जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकार जे देवस्थान निर्मूलन जो कायदा आणत आहे त्यामुळे देवस्थानाच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी भूमाफ्यांच्या घशात जाणार आहेत आणि देवस्थान मठ संस्थान हे धर्माचे प्रसार केंद्र आहेत आणि हे प्रसार केंद्र जर भूमिहीन झाले तर धर्म वारकरी संप्रदाय हे आमचा धोक्यात येणार आहे. म्हणून आम्हाला वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्म वाचवायचा असेल आणि तर आम्हाला मंदिरं वाचवावी लागतील आणि मंदिरं जर भूमिहीन झाले तर धर्म धोक्यात येणार आहे. त्यामुळे आम्ही हे महाराष्ट्र शासनाने जो काही GR काढलेला आहे आणि जे काढणार आहे जो कायदा आणणार आहेत त्यामुळे तो धर्माचे जे केंद्र आहेत मंदिरं हे जे भूमिहीन होणार आहेत तो कायदा जो आहे तो रद्द करावा म्हणून आज आम्ही इथं मोर्चा काढलेला आहे. आज थोडक्यात मोर्चा काढलाय, काय इशारा असेल सरकारला याच्यानंतर कशा पद्धतीने तीव्र आंदोलन असेल? सर आज हे महंत संतांनी आज निषेध म्हणून थोडक्यात जे आज दिंडी यात्रा काढलेली आहे यानंतर जर सरकारने त्यावर जर निर्णय घेतला नाही आणि तो शासन निर्णय GR रद्द केला नाही तर हे संत महंत कीर्तनातून याचा प्रचार करणार आणि त्याच्याहून सरकारचा निषेध करणार आणि त्या कायद्याचा विरोध करणार आणि हे आंदोलन यापुढे मोठ्या प्रमाणात उभं राहणार. यात आपले राष्ट्रमाता आहे आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. गुरुरे गुलेबाबा म्हणायचे महाराष्ट्रामध्ये आणि त्यात बीड जिल्ह्यामध्ये संतांचं उभं पीक आहे म्हणायचे. आणि मठ मंदिरं गड वगैरे संस्थान अशा पद्धतीचे भरपूर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये मंदिरं आहेत, संस्थान आहेत आणि त्यांना जमीन आहे आणि जी जमीन आहे त्या जमिनी त्याच देवस्थानाला कायमस्वरूपी राहाव्यात असा शासनाने निर्णय घेतला पाहिजे. दुसरे निर्णय घेऊ नयेत आणि दुसरे जर निर्णय घेतले तर मठ मंदिरं वगैरे हे व्यवस्थितपणाने जे सध्या चालतात तर त्यांना सगळ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि त्या अडचणी निर्माण जर झाल्या तर महाराष्ट्र ही संतांची भूमी जी आहे ही म्हणता येणार नाही. का? त्याचं कारण आहे की त्या संस्थांवर कोणी संस्थान चालवण्यासाठी त्याच्यानंतर ज्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी वगैरे ठेवले जातात. वारकरी संप्रदायामध्ये वारकरी शिक्षण संस्था वगैरे त्याच्यावरती त्या चालतात. तरी अशा जे काही देवस्थानच्या विरोधात वगैरे काही निर्णय घेतले चाललेले आहेत असं ऐकलेलं आहे. तरी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्यांनी ते निर्णय जे आहेत ते तात्काळ मागे घ्यावेत आणि वारकऱ्याला आणि देवस्थानाला संरक्षण द्यावं ही सर्वांना प्रार्थना आहे. सध्या राज्यात हवामानाचं 2 वेगवेगळं चित्र पाहायला मिळतंय, ज्यामध्ये विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे तर उर्वरित महाराष्ट्रात आर्द्रता आणि वादळी पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान हे 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं असून काही भागांना तर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील 2 दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर भारतीय हवामान विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली. आपण पाहूयात. आत्ता जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये फक्त विदर्भामध्ये हीटवेव्ह कंडिशन्स आहेत. बऱ्याच ठिकाणी टेम्परेचर 45 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे आणि म्हणून विदर्भामध्ये रेड अलर्ट काही डिस्ट्रिक्ट्सला दिला गेलेला आहे मागील काही दिवसांपासून आणि येणारे 2 दिवससुद्धा अशीच कंडिशन राहण्याची शक्यता आहे. आणि त्यापुढे म्हणजे 28 तारखेनंतर विदर्भातील काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जे वाढलेलं तापमान आहे त्यामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसची घट विदर्भामध्ये सुद्धा दिसून येईल. उर्वरित महाराष्ट्र जर बघितला कोकण गोवा मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाडा तर तिकडे तापमान बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे आर्द्रतेचे प्रमाण वाढलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुरळक ठिकाणी असं म्हणता येईल की वादळी वाऱ्यांसह पाऊस होतोय किंवा विजेच्या कडकडाटासह पाऊस होतोय आणि त्यामुळं तापमान उर्वरित ठिकाणी कमी झालेलं आहे. हां म्हणजे अंदमानमध्ये
ऑलरेडी मान्सून दाखल झालेला आहे आणि केरळमध्ये तो 26 मेला म्हणजे आज एक्सपेक्टेड होता आणि त्यामध्ये 4 दिवसांचे त्रुटी असतात, म्हणजे तो पुढील 4 दिवसांमध्ये कधीही येऊ शकतो असंही आपण म्हणू शकतो. आणि भारतीय हवामान विभाग मान्सूनचं जे प्रोग्रेस आहे ते मॉनिटर करत आहे आणि त्यामध्ये जर काही चेंजेस असेल किंवा अजून पुढं जर तो सरकणार असेल किंवा वेळ लागणार असेल तर तसे अपडेट्स भारतीय हवामान विभागाकडनं दिले जातील. आणि मान्सून महाराष्ट्रामध्ये कधी येईल असं जर विचाराल तर महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी त्याला कमीत कमी 8 ते 10 दिवस लागतात केरळमध्ये आल्यानंतर. आणि त्या वेळेची कंडिशन्सवर ते अवलंबून असतं. नॉट नेसेसरी की केरळमध्ये जर 1 जूनला आला तर तो दरवेळी 7 किंवा 8 तारखेला तो महाराष्ट्रात येईल म्हणून. तर केरळमध्ये आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रोग्रेस कसा राहील याविषयी आपण बोलू. संपूर्ण महाराष्ट्रात किती टक्के पाऊस पडेल असं काही अंदाज? संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार कराल तर सर्वात कमी पाऊस हा मराठवाड्यामध्ये म्हणजे सरासरीच्या 88% इतका पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर बाकीच्या ज्या सब डिव्हिजन्स आहेत ज्यामध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आहे तिकडे 92 ते 93% इतका पडण्याची शक्यता आहे. तर शेतकऱ्यांना काय आव्हान करणार? शेतकऱ्यांना आव्हान म्हणजे पाऊस कमी पडणार आहे असंच मी या मोमेंटला सांगू शकतो. बाकी शेतकऱ्यांना जे ॲडवायझरीज आहेत कृषी विभागाकडनं दिले जाणारे ज्या काही ॲडवायझरीज आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या आठवड्यासाठी आमच्या विभागाकडनं अपडेट्स दिले जातात की कृषीविषयक सल्ला दिला जातो. तर तो तुम्ही आमच्या मेघदूत ॲपवर बघू शकता किंवा मौसम ॲपवर आपण बघू शकता. अमरावतीत काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करत गोहत्या प्रतिबंधक कायदा अधिक सक्त करण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गोहत्येच्या मुद्द्यावरून आता अनेक गोष्टी समोर येत आहेत आणि त्यावरूनच जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करून अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला दोषी ठरवलं जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. हा वाद कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारने ठोस निर्णय द्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. पाहूया. हमने आज इस मुद्दे को लेकर तमाम अमरावती जिले के अल्पसंख्यक सेल के सभी पदाधिकारी अली जनाब मुकद्दर खान पठान अल्पसंख्यक सेल के जिला अध्यक्ष इनके नेतृत्व में हमने यहाँ पर माननीय महिम से यहाँ पर निवेदन दिया है. माननीय जिलाधिकारी यहाँ है नहीं किसी काम की वजह से, तो हमने ये निवेदन RDC अपने निवासी जिला अधिकारी इनके चैम्बर में जाकर दिया है. हमारा मुद्दा यही है जो हमारे मुकद्दर भाई ने बताया कि ये गाय को राष्ट्रीय पशु घोषित किया जाए ताकि ये देश के अंदर में जो नफरती माहौल बन रहा है, और क्योंकि ये देश सभी का देश है, यहाँ का संविधान ये हम सबको अधिकार देता है कि खुली आज़ादी के साथ जीने का अधिकार हिंदुस्तान में हर शहरी को, हर नागरिक को है, ना कि कोई नफरत का माहौल बनाकर गाय के मुद्दे को लेकर आपस में लड़वाया जाए. इसलिए जैसा कि कहा कि राज्य में सरकार है, सेंट्रल में सरकार है, आप इस पर थोड़ा सा गौर वफौज करके इस पर एक्शन लीजिए और ये कानून को लागू कीजिए. हम इसका इस्तेमाल करने के लिए जो भी निर्णय सरकार का होगा, सर्वोच्च न्यायालय का होगा, हम उसका इस्तेमाल, उसका खैर मकदम करने के लिए हम लोग तैयार है. अमरावती शहरात गो तस्करी विरोधात शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 28 गोवंशांची सुटका केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 8,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरा, गाडगेनगर आणि नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीत ही धडक मोहीम राबवली आहे. तर या कारवाईमुळे गो तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून गुन्हे शाखेच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे. काल दिनांक 26/5/2026 रोजी गुन्हे शाखेकडनं शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना बातमी मिळाली की काही ठिकाणी काही पोलिसांच्या हद्दीमध्ये गोवंश हे आगामी बकरी ईदच्या निमित्त कत्तलीसाठी आणलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर वेगवेगळ्या पथकांनी पोलीस स्टेशन, नागपूर गेट, गाडगेनगर आणि बडनेरा या पोलिसांच्या हद्दीमध्ये छापे टाकून कारवाई केली. त्यामध्ये बडनेरा पोलिसांच्या हद्दीमधनं 17 गोवंश आणि नागपूर गेट पोलिसांच्या हद्दीतनं 5 आणि गाडगेनगर पोलिसांचे 6 गोवंश असे एकूण 28 गोवंश ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि संबंधित लोकांवर वेगवेगळ्या पोलिसांना त्या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे. आगामी ईदच्या निमित्ताने पुढील 2 दिवस सुद्धा गुन्हे शाखा आणि सर्व आयुक्तालय हद्दीतील पोलीस स्टेशन हे मोठ्या प्रमाणे प्रभावीपणे सर्च ऑपरेशन घेणार आहेत. गोहत्या बंदी कायद्याप्रमाणे जो कोणी कत्तलीसाठी अशा प्रकारचे गोवंश बाळगल्या स्थितीत मिळून येईल त्यांच्यावर कायदेशीर कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
यानंतर संपूर्ण राज्यात अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सोलापूर जिल्ह्यातील एका भोंदू बाबाने म्हणजेच सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डीवाडी येथे भोंदू मनोहर भोसले याला फसवणुकी प्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर सोलापूर पोलीस अधीक्षकांनी माध्यमांद्वारे आवाहन करत ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी पुढे येऊन त्या तक्रारी नोंदवाव्यात. या आवाहनानंतर इंदापूर तालुक्यातील शिंदेवाडी काजड येथील रवी म्हेत्रे या तरुणाने तब्बल 1,21,000 रुपयांची फसवणूक झाल्याची कबुली सुद्धा दिली आहे आणि तक्रार दाखल केली आहे. गेले 5 वर्ष पोलीस प्रशासनाचं उंबरटे जिल्ह्यानंतर अरेक करमाळा पोलीस ठाण्यात मनोहर भोसले याच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर माझे मनोहर भोसले बुंदुगिरी महाराज असल्यामुळं माझी 1,21,000 माझी फसवणूक झालेली आहे. तर 1,21,000 फसवणूक झाली असून मी जवळजवळ 2020 पासून 21 पासून साहेबांना पत्र व्यवहार करतोय. SP असते, DYSP असते, मंत्रालय असते, सगळ्यांना पत्र व्यवहार केलेला आहे माझा. तर सदैव मी आता मध्यंतरी SP साहेबांनी एक मनोहर बोंधुगिरी महाराजावर गुन्हा दाखल करमाळा सोलापूर जिल्ह्यात झालेला होता. त्यानंतर मी SP साहेबांनी आवाहन केल्यानंतर मी SP साहेबांना भेटायला गेलो. तर माझ्याकडं काय कागदपत्रे पुरावे होते ते SP साहेबांना दावल्यानंतर SP साहेबांनी 6/5/2026 माझी जी फसवणूक झालेली ते साहेबांनी जाणून घेऊन गुन्हा दाखल करून घेतला करमाळा पोलीस स्टेशनला सांगून. तर त्याच्या पुढे गुन्हा दाखल केल्यानंतर तरीही मनोहर भोसले जे बोंधुगिरी महाराजाची पोलिसांवर जी दमदाटी असन की राजकीय वजन असन ते चालूच होते. कारण का जो आमचे तपास अधिकारी टिळेकर साहेब होते काही तपास केला नाही, न त्या 1,21,000 माझी फसवणूक झालेली, न जप्त केली, न काय केली. आज तागायतपर्यंत मी साहेबांना वारंवार विचारलं त्या केसमध्ये काय तपास केला आणि तुम्ही काय जप्त केले पैसे, 1ही रुपया न जप्त करता माझे वारंवार जे पहिली जी फसवणूक झाली ती पोलिसांनी केली ते आमचं सगळं करून अजून बी तेच झाले. पोलिसांनी अजून बी तेच केलं की फसवणूक म्हणजे काही तपास केलेला नाही. या बातमीचा आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.